आता वाजले आहेत दुपारचे 1:15 आणि जस्ट आता एक आपल्याला राईड आलेली आहे. थोडंसं लेट झालं आहे आपल्याला निघायला, थोडंसं म्हणण्यापेक्षा भरपूर लेट झालं आहे. दुपारून निघावं म्हणलं, थोडंसं घरी काम होतं. थोडंसं काय आहे, धर्मपत्नी जे आहे ते आपल्या गावाकडे गेलेली आहे, त्यामुळं घरचं थोडंसं काम करावं लागतं. ठीक आहे, असो. आणि निघालो जस्ट आपण आत्ता. आपल्याला रॅपिडोवरती ट्रिप आली आत्ता निगडीची. 200 समथिंग काय तर दाखवलं आहे आणि जस्ट आपण घरून निघालो आहे. आपल्याला पिक करायचं 3 किलोमीटरवरून मदरसन कंपनीच्या इथून. बघूयात फायनली फेअर किती पिक आहे. रॅपिडो एक आली होती, ओलावरती. ओलाचं काय चालू आहे प्रॉब्लेम काय कळना. एक्सेप्ट करू जेपर्यंत ट्रिप ते गेली, म्हणजे क्लिक करतच होतो मी, तरी पण ती ट्रिप आपल्याला आली नाही. सिस्टम काय थोडंसं वेगळं चालू आहे ओलाचं, आणि ती ट्रिप आली नाही. मग आपल्याला आपण मग थोडासा वेळ बसला, एक 5 मिनटात लगेच रॅपिडोवरती 200 काहीतरी दाखवला फेअर. तर ही ट्रिप घेऊन आपण निघालो. ठीक आहे, दिवसाची सुरुवात कशी ना कशी झालेली आहे थोडीफार. आणि जे ब्लॉग आपण काल अपलोड केला होता, म्हणजे शूट केला होता, त्याला काय आपण अपलोड करण्यात आलं नाही. मला थोडंसं क्वालिटी त्याची लईच खराब वाटली व्हिडिओची, त्यामुळं तो पेंडिंगमध्ये आहे. व्हिडिओ कालचा शूट झाला आहे आपला, फक्त अपलोड नाही केला आणि एडिटिंग बाकी आहे त्याचं. ठीक आहे, आणि मग आता चला आजपासून सुरू करूयात नवीन. तर मित्रांनो, कस्टमरला या ठिकाणी आपण जस्ट ड्रॉप केलं आहे. निगडीमधलं हे अपार्टमेंट आहे कुठलं तरी, 1 मिनटं. सक्सेस विन्सर काय वाइन्सर टॉवर, सक्सेस वाइन्सर टॉवर, सक्सेस इन्फ्रा त्यांचं हे अपार्टमेंट आहे. आणि जस्ट डेव्हलपरच्या इथं बाजूला आहे जस्ट अरिहंत हाईट्स जास डेव्हलपर. तर जस्ट आपण कस्टमरला ड्रॉप करून या ठिकाणी थांबलोत. विषय तो नाही आहे कस्टमरला जे ड्रॉप केला आहे आपण. विषय हा आहे की पाठीमागं ज्यांच्यासोबत आपले थोडंसं वादावाद झाली होती, ज्या कस्टमरसोबत, त्याच कस्टमरला आपण मदरसनच्या इथून ड्रॉप पिक करून कस्टमरला या त्याच लोकेशनला ड्रॉप केलं आहे. फक्त त्यावेळेस फरक एवढाच आहे, त्यावेळेस 3 कस्टमर होते आपल्या गाडीमध्ये आणि ह्यावेळेस फक्त एकच. म्हणजे डायरेक्ट आपण या ठिकाणी झालो. गेल्या वेळेस थोडा वाद कशामुळे झाला होता, त्यांनी लोकेशन ॲड नव्हतं केलं आणि आपल्याला सांगत होते थांबायला रस्त्यामध्ये, त्यामुळं वाद होत होता. ठीक आहे, असो. तर ते झाल्यात घटना, असू द्यात. बघूयात नेक्स्ट स्टेप कुठली देतात. आपल्याला ह्या 18 किलोमीटरचे आता रॅपिडोनी 250. तर जस्ट मित्रांनो तुम्हाला बोलतच होतो, तेवढ्यात एक ओलावरती ट्रिप आली आपल्याला धानोरीची. 28 किलोमीटरचे 285 रुपये दाखवलेत ओलावरती. आणि आपण कस्टमरला चाललो आहे पिक करण्यासाठी. 3 किलोमीटर पिकअप आहे, थोडासा लॉंग आहे पण ठीक आहे. असो, आपल्याला ओलाच्या ट्रिप कॅन्सल नाही करायच्यात. रेट पण एकदम ठीकठाक आहे, बऱ्यापैकी आहे. जसा उबर रॅपिडोचा आहे तसाच उबर सध्या खान आहे, त्यामुळं उबर अवॉइड करूच. आपण संध्याकाळी चालवायचा प्रयत्न करतो उबरला, कारण उबर संध्याकाळी रेट चांगले देते, दिवसभर चांगले देत नाही. आणि ठीक आहे, मग आता आपण कस्टमरला चालत. कस्टमर थोडंसं दूर आहे, 3 किलोमीटर पिकअप आहे आपला. 7 मिनटं दाखवतो पिकअपसाठी, पण ठीक आहे, रेट चांगला असल्यामुळं आपण चाललो कस्टमरला पिक करण्यासाठी. तर मित्रांनो, जस्ट आपण कस्टमरला ड्रॉप केले. 1 तास लागला कस्टमरला ड्रॉप करायला. आणि कस्टमरकडून कलेक्शन केले ओलानी 373 रुपये. आपल्याला 350-60 काहीतरी दिले असते, असं धरू ग्रहित धरू. आणि नेक्स्ट स्टेप पडली आपल्याला मोशीची. त्याचं फेअर काय 200+ आहे 14 किलोमीटर अंतरसाठी, आणि पिकअप आहे 2-2.5 किलोमीटर. ठीक आहे, असो बॅकपॅक ट्रिप पडली म्हणून ॲक्सेप्ट केली पटकन आपण ओलावरती. आणि नेक्स्ट आता निघालो आपण पिकअप करायला कस्टमरला. 2-2.5 किलोमीटर पिकअप आहे. ठीक आहे, तर चला धानोरीतून पिकअप आहे डायरेक्ट धानोरी ते मोशी. कस्टमरला आपण पिक करूयात, कस्टमरचा कॉल येतो आणि करतो बाकीचा अपडेट पोहोचल्यानंतर. तर मित्रांनो, आपल्या आत्तापर्यंत 5 ट्रिप कंप्लीट झाले आहेत. उबरवरती 2, रॅपिडोवरती 1 आणि ओलावरती 2. आणि 6व्या पिकअपला म्हणजे 6व्या ट्रिपला आपण पिकअप करायला आलोत. आपल्याला ट्रिप पडली होती याच्या अगोदरची मोशीतून आपल्याला ट्रिप पडली होती. आणि हे 27 किलोमीटरचे आपल्याला 321 रुपये दिलेत उबरने. ठीक आहे, थोडा रेट कमी दिला या ट्रिपला, पण असं 193 रुपये दाखवलेत. 8-9 किलोमीटर अंतर आहे.
आणि कंटोनमेंटच्या इथं कुठंतरी स्टेशनच्या जवळपास कुठंतरी त्यांना ड्रॉप करायचं आहे. ठीक आहे, कस्टमर आलेत, त्यांना पिक करून आपण भेटूयात आपण. तर मित्रांनो, आपल्याला ट्रिप पडली होती, 6वी ट्रिप कंप्लीट झालेली आपली. आझम कॅम्पसला आहोत आपण आत्ता. आपल्याला तरवाडे पोलीस स्टेशनच्या पाठीमागून ट्रिप पडली होती, अलका सोसायटी म्हणून तिथून, आणि आझम कॅम्पसच्या इथं कस्टमरला ड्रॉप केले आपण. ही ट्रिप आपल्याला उबरवरती आली होती. आणि नेक्स्ट ट्रिप आली आपल्याला आता रॅपिडोवरती. 260 रुपये फेअर दाखवला आहे, 16 किलोमीटर अंतरासाठी. ठीक आहे, बघूयात घेऊन आणि किती वेळ लागते करतो. 6 ट्रिप तर झाल्यात आतापर्यंत. आता ही 7वी ट्रिप आपण पिक करायला चालू आहे. 400 मीटर आहेत कस्टमर. चला आता पण भेटूया. तर मित्रांनो, आपल्या आत्ता 7 ट्रिप कंप्लीट झाले आहेत आणि 8वी ट्रिप घेऊन निघालो आपण आता. ज्या कस्टमरला आपण तिथून पिक केलं आहे, 400 मीटर पिकअप होतं आपल्याला, जसं की तुम्हाला मी सांगितलं. आणि तिथून आपली पिंपरी चिंचवडची ट्रिप होती, म्हणजे पिंपरीची, सॉरी हां. मग कस्टमरला आपण जसं बी ड्रॉप केलं ह्या त्यांच्याकडनं कलेक्शन केलं 280 रुपये 16 किलोमीटरसाठी. वेळ लागला थोडा जास्त, 1 तास लागला आपल्याला कस्टमरला ड्रॉप करायला. आणि त्याच कस्टमरला परत घेऊन आपण निघालो. हॉटेल संदीप इथं कस्टमरला ड्रॉप करायचे. आपण कस्टमरकडे 250 रुपयाची डिमांड केली, पण ते कस्टमरनं बार्गेनिंग करून 20 रुपये कमी केलेत. म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या. असो, 20 रुपये त्यांच्यासाठी काय, आपल्यासाठी आहेत भरपूर, पण ठीक आहे. 13 किलोमीटरसाठी 230 पण तेवढंच आहे काय, म्हणून म्हणलं चला ठीक आहे. आणि त्यांना लागली होती वॉशरूम कस्टमरला. म्हणलं आपल्या गाडीतल्या पण CNG संपला आहे, फक्त आणि फक्त एक गाडी ते बी मिस करते. आणि पेट्रोल आहे 3 कांडी, 140 किलोमीटर गाडी चालली. म्हणून म्हणलं आपलं CNG भरून घ्यावं. त्यासाठी म्हणलं कस्टमरला म्हणलं तुम्ही इथं वॉशरूम करून घ्या लगे वगैरे, मी CNG भरून घेतो. कस्टमर म्हणलं ठीक आहे, चला भरून घ्या तुम्ही पण, आणि मी पण खाली करतो. ठीक आहे. आणि आपण 8वी ट्रिप घेऊन आता निघालो आपण पुनावळ्याला. ठीक आहे, तर चला भेटूयात पुनावळ्याला. तर मित्रांनो, आता आपण आहोत एअरपोर्टच्या इथे. आणि ज्या कस्टमरला आपण पर्सनल ड्रॉप करत होतो पुनावळ्याला, त्यांचा प्लॅन चेंज झाला. मग आपण तिथं चिंचवडवरून डायरेक्ट U-टर्न घेतला आणि एअरपोर्टला कस्टमरला ड्रॉप केले. आणि त्यांना पहिलं खराडीला जायचं होतं. त्या हिशोबाने आपण त्यांना सांगितलं होतं बा आपल्याला 30 किलोमीटर पडतं आहे टोटल, आणि आपल्याला 500 रुपये लागतील. आणि कस्टमर ठीक आहे, आणि कस्टमर चांगलं पण होतं. ते काय आपल्यासोबत एवढं हे नाही केलं त्यांनी, आणि लगेच आपल्याला जेवढे म्हणले तेवढे पैसे दिले. आणि आपण मग खराडीला जायचं पण काही कॅन्सल झालं, त्यांचा एअरपोर्टला सोडायचं झालं. मग आता एअरपोर्टला सोडून जास्त थांबले. आणि एक ओलावरती ट्रिप आली आता 8 किलोमीटरचे 183 रुपये दाखवलेत. ठीक आहे, तर चला कस्टमरला पिक करूयात. कस्टमर 2 किलोमीटर दूर आहेत आपल्यापेक्षा. तर मित्रांनो, अशा प्रकारे 8 ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत. आणि आता चालू होत आपण नवी ट्रिपच्या कस्टमरला पिक करण्यासाठी. आणि 8 किलोमीटर 2 किलोमीटर पिकअप होता आणि 8 किलोमीटर ड्रॉप आहे. तर त्याचे आपल्याला 183 रुपये दाखवलेत ओलावरती. ठीक आहे, तर चला जाऊयात आणि कस्टमरला सोडल्यानंतर भेटूयात. बहुतेक ही ट्रिप पुणे स्टेशनची आहे. चला बघूयात कस्टमरला ड्रॉप केल्यानंतर नेक्स्ट ट्रिप कुठली पडते. तर मित्रांनो, आपल्या 8वी पण ट्रिप कंप्लीट झालेली आहे. आता एक नेक्स्ट ट्रिप आलेली आहे आपल्याला, नवी ट्रिप. आणि ह्या ट्रिपचे आपल्याला 98 रुपये दाखवलेत. 1.5 किलोमीटर पिकअप आहे आणि 3 किलोमीटरला त्यांना सोडायचं आहे. आणि आता आपण चालू कस्टमरला पिक करण्यासाठी. आणि ही जी ट्रिप तुम्हाला मी सांगितली होती पुणे स्टेशनची असेल म्हणून, एअरपोर्टच्या इथून, पण ती पुणे एअरपोर्टची नसून ती घोरपडीच्या साईडची होती. आणि कस्टमरला ड्रॉप करून आपण इथून निघालो. आणि कस्टमरने ते बिल जे आहे ते बिल ऑनलाईन पेड केलं आहे. ठीक आहे, असं 180 रुपये दिले आपल्याला, बस झालं. एवढं कंपनीने देऊ किंवा कोणी देऊ. चला, तर मग आता नेक्स्ट ट्रिप नवी ट्रिप आपण कंप्लीट करू. 15-20 मिनटं लागतील ही ट्रिप कंप्लीट करायला. टोटल अंतर आणि पिकअपचं अंतर पकडून 20 मिनटामध्ये पूर्ण होईल. ठीक आहे, काय हरकत नाही. 20 मिनटात जरी 100 रुपये होत असतील तरी चांगलंच आहे. आणि आपण आलोत कस्टमरच्या पिकअप पॉईंटपाशी. भेटूयात आपण डेस्टिनेशनला कस्टमरच्या.
तर मित्रांनो आपण आहोत आत्ता वडगाव मावळच्या इकडे, तळेगावच्या थोडंसं पुढं 2-3 किलोमीटर. आणि कस्टमरला जे ड्रॉप केले आपल्याला हे स्टेशनच्या बाजून ट्रिप पडली होती. आणि या ट्रिपचे आपल्याला 419 रुपये दिलेत, 420 रुपये पकडून. तर ह्या ट्रिप 37 किलोमीटर अंतर होतं. रेट आपल्याला दाखवला होता इन्क्लूड टोल 467 रुपये, पण ॲक्च्युअलमध्ये कलेक्शन केले 494 रुपये आणि आपल्याला दिले 420 रुपये. बाकी मग त्याच्यामध्ये आपला टोल पण असणार आहे वेगळा अजून, म्हणजे 20 मला तर 67 रुपये बरोबर त्या हिशोबाने दिलेले. ठीक आहे, तर बघूयात आता इथून आपल्याला रिटर्नची ट्रिप कोण देतं. आणि तिन्ही पण ॲप चालू करून ठेवले आता मी, आणि करतो अपडेट ट्रिप पडली की. चला तर मग भेटूयात. तर मित्रांनो आपण आत्ता पोहोचलो आहोत घरी, आणि आज टोटल आपली गाडी चालली आहे. एक मिनटं, गाडी बंद केली होती मी, मग आठवण आला मला व्हिडिओ आपल्याला कंप्लीट करावं लागेल म्हणून चालू केला परत. 249 किलोमीटर गाडी चालली आपली, आणि बऱ्यापैकी अर्निंग झाली. आपण दुपारी 1 वाजता निघालो होतो घरून, आणि संध्याकाळी आत्ता संध्याकाळचे पण 1 वाजलेत, 1 वाजून 8 मिनटं झालेत. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे मग आपण या ब्लॉगला इथं चेंड करूयात आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.